वनजमीन आमच्या हक्काची, आदिवासींना वनजमीन मिळालीच पाहिजे. आदिवासींचा निर्धार मूलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार या वाक्यासह आदिवासींचा बेमुदत निर्णायक आंदोलन. पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीची पिढ्यानपिढ्या वास्तव्य आहेत. त्यांचे अनेक मूलभूत हक्क प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याच्या 77व्या वर्षानंतरही प्रलंबित आहेत. त्यांच्या रोजगार, पिण्याचे पाणी, गावठाण, घराखालील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वनहक्काची मान्यता अधिनियम 2006, नियम 2008, सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने वनहक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही निर्णय झाला नाही. या आदिवासी दावेदारांवर अन्याय झाला असून तसेच 2 फेब्रुवारी 2024ला या कायद्यातील कलम 3 प्रमाणे गावठाण निर्णय करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. तसेच जलजीवन मिशनचे काम अजूनही प्रलंबित असूनही गाव पाड्यांवर वस्तींमधील हर घर नळ से जल पाणी मिळालेले नाही. हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यातील कुठलेही जलवाहिनीचे काम दिसलेले नाही आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे संबंधित निर्देशात आले आहेत. या व अशा इतर मागण्यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांवर श्रमजीवी संघटनेच्या वतीने बेमुदत निर्णायक आंदोलन करण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग या आंदोलनात सामील झाल्याचे दिसून आले. ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विभागलेला आहे. या भागामध्ये आदिवासी आणि आदिम कातकरी जमात हा मोठ्या प्रमाणात आहे. आज देशाला स्वतंत्र होऊन 77 वर्ष झालेले आहेत. हे मूलभूत जे अधिकार आहेत, पाणी, रोजगार, रेशनिंगचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, रेशनिंग कार्डाचे प्रश्न आहेत, जॉब कार्डाचे प्रश्न आहेत, आधार कार्डाचे प्रश्न आहेत. हे अनेक मूलभूत अधिकार आजपर्यंत या आमच्या आदिवासी जमातीला मिळालेले नाही. त्याचबरोबर वन हक्के दावे जे आहेत, जो अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क अधिकार जो मिळालेला आहे 2006मध्ये, त्याच्यात सुधारणा झाली 2008मध्ये, त्याच्यात आणखी सुधारणा झाली 2012मध्ये. हा कायदा होऊन आज अनेक वर्ष झालेले आहेत. तरी आमचे वन दावे हे कलेक्टर लेवलला, प्रांत लेवलला, तहसीलदार लेवलला हे प्रलंबित आहेत, ग्रामपंचायत लेवलला प्रलंबित आहेत, फॉरेस्ट लेवलला प्रलंबित आहेत. ह्या मागण्यांसाठी आज आम्ही सर्व ठिकाणी आंदोलनाने उतरलेलो आहोत. जर आंदोलनात मागण्या तुमच्या आता पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय असेल? आम्ही हे जे आंदोलन चालू करण्याच्या अगोदर आमची ज्या तयारी होती, तर हे जे मूलभूत अधिकार जे आहेत हे ग्रामविकास विभागाकडे त्याची निश्चित म्हणजे त्याचे हे करावी, जबाबदारी द्यावी, त्यांच्यावर ही जबाबदारी द्यावी. तसेच नगर विभागाकडे ही जबाबदारी द्यावी आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकल्याचा GR निघावा, ही मागणी आमची होती. परंतु ही मागणीसाठी जर आम्ही 19 तारखेला GR निघालेला आहे, हा GR जर निघाला नसता तर आम्ही 25 तारखेला या आंदोलनात सर्व एकत्र करून आणि मंत्रालयामध्ये मोर्चाने जाणार होतो. परंतु हा GR 19 तारखेला निघाला. त्याबद्दल या सरकारचे आम्ही आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो का आमचा जो आंदोलनाची तयारी बघून तुम्ही त्याला यश दिलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. हे खास करून आंदोलन हे निर्णायक आंदोलन आहे वन हक्काच्या संदर्भात. आज ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आदिवासी प्लॉटधारक आहेत. त्या आदिवासी प्लॉटधारकांचे दावे भरून आज साधारण 7 ते 8 वर्ष झाली. पण त्या दाव्यांच्या आतापर्यंत महानगरपालिकेने सहाय्यक आयुक्त असतील आणि नंतर उपविभागीय समिती असतील यांच्याकडे दावे यायला पाहिजे, आलेले नव्हते. पण आता जेव्हा संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर हे सर्व दावे महानगरपालिकेकडून उपविभागीय समितीकडे आलेले आहेत आणि ते उपविभागीय समितीकडून दावे आता DLC म्हणजे जिल्हा समितीकडे येऊन ते पात्रतेच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत आणि
आमची भूमिका जे आमचे दावे पात्र होण्याचे आहेत त्या पात्र झालेल्या प्लॉट धारकांना तात्काळ सनद म्हणजे जो पट्टा आहे तो पट्टा द्यावा ही भूमिका घेऊन आम्ही खास करून ठाणे महानगरपालिके क्षेत्रातल्या ज्या वनसमित्या आहेत आणि मीरा भाईंदर क्षेत्रातील ज्या वनसमित्या आहेत त्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात रक्तदान शिबिर. भाजपचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने विविध ठिकाणी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात देखील शुक्रवारी ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर सॅटिस पुलाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दुपारपर्यंत या शिबिराला शेकडो नागरिकांनी रक्तदान केले असून या शिबिराचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी भाजपचे ठाणे शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून पालघरपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये रवींद्रदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केले. आज ठाणे स्टेशन परिसरात भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी शिबिराचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. सकाळपासून बूथ लेवल महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीत लागणारी लाकडे ही मोफत दिली जातात. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीतही स्मशानभूमीतील लाकडे ही मोफत दिली जावी. त्याचप्रमाणे शववाहिका
याचेही पैसे आकारले जातात, तीही नागरिकांकरिता मोफत दिली जावी अशी मागणीचं पत्र समाजसेवक संगम डोंगरे यांनी आज ठाणे महानगरपालिकेत दिले आहे. ठाणे महानगरपालिकेचे बजेट मोठ्या प्रमाणात असतात, मात्र स्मशानभूमीत लागणारी लाकडे यांचे दर आकारले जातात. ही लाकडे मोफत मिळावी याकरिता वारंवार पत्रव्यवहार करणारे संगम डोंगरे यांनी महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांना एक निवेदनाद्वारे मागणी केली आहे. लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा समाजसेवक संगम डोंगरे यांच्या वतीने देण्यात आला आहे. आणि ॲम्ब्युलन्स पण फ्री आहे, पण इथे ॲम्ब्युलन्सचे पैसे घेतले जातात. नागरिकांचा रूट चालू आहे. या संदर्भात इतर महापालिकेची लाकडं फ्री देतात, म्हणजे मुंबई म्हणा, नवी मुंबई म्हणा, कोल्हापूर महापालिका, तर ही सुविधा आमच्या ठाणेकरांसाठी द्यावी, लवकर सुरू करावी. यासाठी माननीय आम्ही आता उपायुक्त साहेब रोडे साहेब त्यांना भेटलो. तसेच आमच्या नौपाडा भागात वारंवार लाईट ये जा करते. आज सकाळी 3 वाजता गेली होती आणि ती काही 3:30ला आली आणि म्हणजे आता हे रोजचं झालेलं आहे. पण गौरी गणपतीला गौरीच्या आगमनाशी आम्ही 2 तास तयारी केली होती. आपल्या विभागातील समस्यांचे फोटो अथवा व्हिडिओ पाठवण्यासाठी आमचा ईमेल ID thane9@gmail.com किंवा आमचा व्हॉट्सअप क्रमांक 98. ठाणेकरांचे हक्काचे व्यासपीठ ठाणे न्यूज 9.